बातमी यानंतरची राजकीय नाशिकहून नाशिकमध्ये ठाकरे गटाला गळती लागल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकमध्ये ठाकरे गटाला सध्या गळती सुरू आहे। निर्मला गावित यांनी पक्ष सोडलेला आहे। नाशिकमध्ये ठाकरे गटाला गळती लागली आहे। निर्मला गावित यांनी पक्ष सोडलेला आहे आणि त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। त्याचे ही थेट दृश्य आपण पाहतोय। निर्मला गावित यांनी पक्ष सोडलाय आणि शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। ठाकरे गटाला रामराम करून ते आता शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, त्यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांचं स्वागत करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेनं जोरदार तयारी सध्या केलेली पाहायला मिळते आहे। ऑपरेशन टायगर हे शिवसेनेचं विविध जिल्ह्यांमध्ये सध्या सुरू आहे आणि त्याचीच ही झलक आपल्याला नाशिकमध्ये पाहायला मिळते आहे। नाशिकमध्ये ठाकरे गटाला जोरदार धक्का बसलेला आहे। निर्मला गावित यांचा हा पक्षप्रवेश सोहळा आपण लाईव्ह पाहतोय, ज्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती आहे। त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते देखील गावित यांचे कार्यकर्ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। पक्षप्रवेशाला स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये निर्मला गावित यांनी आता शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या पालिका निवडणुकांसाठी शिवसेना ही ॲक्टिव्ह मोडवर असल्याचं पाहायला मिळतंय। भाजप आणि शिवसेना यांची जोरदार मोर्चे बांधणी आतापासूनच सुरू झालेली आहे। पालिका निवडणुकांसाठी शिवसेनेनं आता नाशिकमध्ये ऑपरेशन टायगर सुरू केलेलं आहे आणि निर्मला गावित यांच्या पक्षप्रवेशानं ठाकरे गटाला हा जोरदार धक्का मानावा लागणार आहे। त्यामुळे पालिका निवडणुकाची गणितं ह्या पक्षप्रवेशानं बिघडतील का, की ठाकरे गटाला यामुळं एक धक्का भेटेल आणि दुसरीकडे शिवसेनेला नाशिकमध्ये एक नवी उभारी मिळेल, या सगळ्यांची गणितं सध्या आपल्याला पाहावी लागणार आहेत। दरम्यान कुणाल भोईटे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। कुणाल, येणाऱ्या पालिका निवडणुकांसाठी सध्या ऑपरेशन टायगर हे शिवसेनेचं सुरू आहे। निर्मला गावित यांनी पक्षप्रवेश केलेला आहे, सविस्तर त्याच्यात एकंदरीत पाहायचं झालं तर नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का मिळालेला पाहायला मिळतोय। 2 टर्मच्या आमदार राहिलेल्या निर्मला गावित यांनी आताच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी देखील या ठिकाणी प्रवेश केलेला पाहायला मिळतोय। त्याचप्रमाणे जिल्हा परिषद मध्ये जे काही शालेय पोषण आहार करणाऱ्या महिला गट आहे, त्यांनी देखील 1000च्या संख्येने या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। 4 जिल्ह्यातल्या या कर्मचारी संघ आहे, श्रमिक संघ आहे, या संघाने देखील या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केलेला आहे। त्यामुळे कुठेतरी नाशिकमध्ये ठाकरे गटाला जी गळती आहे ती सुरूच असल्याचं चित्र आता पाहायला मिळतंय। अगदी कुणाल, निर्मला गावित यांच्या येण्यानं महापालिकेची गणितं नाशिकमधली कशी बदलतील, अगदी थोडक्यात? शिवसेनेमध्ये अगदी काही कारणामुळे कुणाल यांच्यापर्यंत आवाज जात नाही, मात्र ही थेट दृश्य आपण निर्मला गावित यांच्या पक्षप्रवेशाची पाहतोय। ठाकरेंना धक्का, तर निर्मला गावित यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। प्रताप सरनाईक आणि स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या पक्षप्रवेशाला उपस्थित आहेत।